पडते, तिचा अंत होतो. दोन गायी एकमेकांच्या गळ्यात गळा टाकून त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी अंत होतो, मृत्यू होतो. हृदय हेलावणाऱ्या ह्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि या 7 गायींपैकी त्या ठिकाणी अनेक गायी या गर्भधारणा असलेल्या होत्या की ज्यांना काही दिवसात त्यांना त्या ठिकाणी वासरू होणार होतं अशी स्थिती होती आणि एकूण 40 त्या ठिकाणी गोमाता होत्या. त्यातल्या 19 गोमातांना त्या ठिकाणी या विषबाधेची लागण झाली, त्या पाण्यातून त्यांना इन्फेक्शन झालं. मग जर का ही घटना असेल तर यावरती सिडकोचे अधिकारी कोण जबाबदार आहेत? कोणी हे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. आज आमच्या गोमातांचा त्या ठिकाणी अंत झाला, पण हे पाणी पिल्यामुळे त्या ठिकाणी मानवी जीवनाला सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर धोका आहे हे आपण समजू शकता. हा लॅब टेस्टिंगचा रिपोर्ट आहे की ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की जे कंटेंट्स विषारी आहेत ते त्या ठिकाणी असू नये आणि त्या ठिकाणी हे जे कंटेंट असतील तर त्यामुळे मानवी जीवनाला सुद्धा धोका असू शकतो. अशा प्रकारचे हे रिपोर्ट्स आहेत. त्यात सीओडी किती असावा, त्यात टीडीएस किती असावा, जे कंटेंट्स आहेत त्याचं विश्लेषण या ठिकाणी आहे आणि हे सगळे कंटेंट थोड्या नाही तर 20 पटीनं जास्त आहेत. अशा प्रकारची ही स्थिती आहे. मग जर का ह्या भागामध्ये अशी स्थिती त्या ठिकाणी होणार असेल तर मानवी जीवन त्या ठिकाणी कसं राहू शकतं? म्हणजे सिडकोने डम्पिंग ग्राउंड तयार करताना हा विचार केला नाही का की आजूबाजूला पूर्ण नागरी वस्ती आहे. जे घोटगाव, सिद्धी करवले गाव, तळोजाची नवीन वस्ती, फेज 1, फेज 2, नागझरी ही सगळी आजूबाजूला असलेली गावं आहेत. आणि मग जर का सिडको सारखी गव्हर्नमेंट अथॉरिटी जर का शहरात त्या गावांच्या जवळ जाऊन जर का अशा पद्धतीनं डम्पिंग ग्राउंड करणार असेल आणि पूर्णपणे त्या मानवी जीवनावर परिणाम करणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आणि अशा प्रकारची स्थिती आहे की त्या ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या ठिकाणी आमच्या मातृशक्तीला गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी तयार झालेल्या आहेत. अबॉर्शनचं प्रमाण वाढलंय. हे इतकं विदारक चित्र त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि त्यामुळे या विषयावरती वाचा फोडण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्न करतोय. हे डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणून हलवलं गेलं पाहिजे, हा एक विषय त्यामध्ये आहे. ज्या सिडको अधिकाऱ्यांनी अक्षम्य पद्धतीनं या दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे, ही त्या ठिकाणी मागणी मी करतोय. आणि इतकी मोठी घटना घडून सुद्धा त्या ठिकाणी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही रिपोर्ट केला नाही. त्या ठिकाणी पशुवैद्यकीय डिपार्टमेंटची मंडळी आली, रिपोर्ट नोंदला नाही, तिथले सॅम्पल्स कलेक्ट केले नाही. त्या ठिकाणी कुठला हा विषयाला त्या ठिकाणी कुठेही त्याच्यावर चर्चा न करता विषय दाबण्याचा प्रयत्न केला. पनवेल महापालिकेचे पशुवैद्यकीय डिपार्टमेंटचे जे कोणी डॉक्टर असतील त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. हा जो काही कचरा आहे तो अनधिकृत पद्धतीनं तिथून काढून अनेक फॉरेस्टच्या जागेवर टाकला जातो. त्याची उदाहरणं माझ्याकडे आहेत, मी सभागृहात दाखवणार आहे. मग जर का असं असेल तर त्या फॉरेस्टच्या जागेवर जर का गरिबांना आम्हाला रस्ता करायचा असेल, आदिवासी वाडीला रस्ता करायचा असेल तर फॉरेस्टची मंडळी परवानगी देत नाहीत. पण अशा पद्धतीनं हजारो टन कचरा टाकायला मात्र तुम्ही परवानगी देता आणि कुठेतरी लागेबांधे स्वतःचे जोडून घेता, हे आम्ही सहन करणार नाही. आणि त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाईची मागणी मी करतो. सिडकोचे अनेक विषय मी सातत्याने मांडत असतो, कारण ज्या भागातून मी येतो त्या भागात 90% भागावरती सिडकोच्या माध्यमातून नियोजन केलं गेलं आणि कारभार त्यांच्या माध्यमातून चालवला जातो. आणि त्यामुळे त्यांचे जे काही गलथान विषय आहेत, जर का हे डम्पिंग ग्राउंडचा विषय असेल तर त्यावरती आज नाही तर गेल्या 15 वर्षापासून तिथले नागरिक भांडतायत, संघर्ष करतात. अनेक संघर्ष समित्या तयार झाल्या, मोर्चे आंदोलनं झाली, पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतो. मग जर का तिथल्या नागरिकांना या विषयाचा त्रास आहे तर सिडको स्वतःची मनमानी का बंद करत नाही? हजारो हेक्टर जमीन सिडकोनी घेतली, कवडीमोल भावात घेतली, सरकारी जमीन तर मोफतच घेतली. मग हे डम्पिंग ग्राउंड कुठेतरी शहरापासून 2-5 किलोमीटर दूर नाही करता येणार का? आणि दुर्दैवाची गोष्ट ही की सिडको स्वतः ज्या डेव्हलपमेंट करते, म्हणजे ज्या लॉटरीचा प्रश्न मी मांडला, लॉटरी धारकांची घरं त्या भागात झाली आहेत, ही सगळी घरं सुद्धा डम्पिंग ग्राउंड पासून जो काही बफर झोन असायला पाहिजे त्या बफर झोनचं उल्लंघन करून त्याच्या आतमध्ये ही घरं बांधण्याचं काम सिडकोनी केलंय. म्हणजे लोकांनी लाखो रुपये खर्च करून ते घर घ्यायचे, गोरगरिबांनी त्या घरात राहायला जायचं आणि मग मात्र त्यांना समजणार की इथे डम्पिंग ग्राउंड आहे, दिवस रात्र आम्ही खिडक्या बंद करून राहायचं, तो ती दुर्गंधी आम्ही सहन करू शकणार नाही. पूर्ण हवेमध्ये प्रदूषण, पाण्यामध्ये प्रदूषण, मातीमध्ये प्रदूषण, अशा पद्धतीची स्थिती त्या ठिकाणी या सिडकोच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे सिडकोचे अधिकारी असतील, एमपीसीबी असेल, पनवेल महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी असतील किंवा या विषयात असणारे फॉरेस्ट अधिकारी असतील, या सर्वांवरती कारवाईची मागणी मी करणार.
पनवेल तालुका में घोट गांव, जहां पर सिडको अथॉरिटी का डंपिंग ग्राउंड है, वहां पर उस डंपिंग ग्राउंड से जो पॉइजनस लिक्विड्स बाहर आते हैं, फ्लूइड बाहर आता है, वो आजू बाजू के वाटर बॉडीज में जाता है और जो गांव वहां पर है, नागरी बस्ती है, उनके जीवित को धोखा इस माध्यम से तैयार हुआ है। एक दुर्दैवी घटना यहां पर घटी कि जिस गौ माता का हम पूजन करते हैं, गोवंश का संरक्षण करने का काम हम करते हैं, हमारा सरकार उसके लिए कटिबद्ध है, लेकिन सिडको अथॉरिटी के माध्यम से जो घटना घटी कि जहां पर इन हमारी गौ माता का अंत हुआ और 40 गौ माता थी, जिसमें से 19 गौ माता को उस पानी के वजह से पॉइजनस, वहां पर वो पानी पीने के वजह से वहां पर फूड पॉइजनिंग हुआ और उसमें से 7 गौ माता का अंत हुआ। और इस तरीके से हृदय को वेदना देने वाली ही ये घटना है। इसमें से वो जो सिडको के डंपिंग ग्राउंड में जो प्रक्रिया सही तरीके से नहीं होती और जो लीचड़ बाहर निकलता है उसमें पॉइजनस फ्लूइड है और वो आजू बाजू के वाटर बॉडी में जाने के कारण इन गोमाता का अंत हुआ है। मानवीय जीवन को भी इस माध्यम से बहुत समस्याएं तैयार हुई है। कैंसर का प्रमाण इस पूरे क्षेत्र में बढ़ा हुआ है और उसी प्रकार वहां पर महिलाओं को एबॉर्शन की समस्या बहुत ज्यादा पैमाने पर तैयार होने लगी है, गर्भधारणा में प्रॉब्लम होती है, ऐसे रिपोर्ट सामने आए हैं और ये बहुत गंभीर है। और इसलिए इस विषय में लक्ष्यवेदी मैंने विधान परिषद में प्रस्तुत की है और इस विषय में सिडको के जो अधिकारी जिम्मेदार है कि जो निग्लिजेंस कर रहे हैं, उन्हें कुछ चिंता नहीं कि मानवीय जीवन, वहां पे रहने वाले लोगों के जीवन के साथ क्या हो, उनको सिर्फ उनके काम से मतलब है। इस तरीके से अगर वो काम करेंगे तो सिडको के अधिकारी रहे, एमपीसीबी के अधिकारी रहे, पशु वैद्य के अधिकारी रहे या पनवेल महापालिका के पशु विषय में काम करने वाले अधिकारी रहे, इन सब पे कार्रवाई की मांग मैं कर रहा हूं। मुळात सिडको प्रशासनाच्या माध्यमातून जे काही घरांचं नियोजन होते, तर नियोजन प्राधिकरण म्हणून खरं तर सिडकोकडून हे अपेक्षित आहे की पाण्याची आणि मूलभूत सुविधांची प्रोव्हिजन करून आपण त्या ठिकाणी घरं केली पाहिजे, पण ते प्रपोर्शन कायम आम्हाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल दिसलं। म्हणजे घरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आपण वाढवतोय, सीसीओसी मोठ्या प्रमाणावर देतोय, पण त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची तरतूद मात्र त्यांच्याकडे नाहीये। आता ते तरतूद करतायत, वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय, त्यामुळे जी काही धरणं तयार व्हायची आहेत ती प्रक्रियेत आहेत, पण त्यासाठी लागणारा वेळ आणि आज तयार झालेली नागरी वस्ती याचं प्रमाण जर बघितलं तर ते विषम आहे आणि त्यामुळे अडचणी आहेत। परवा सुद्धा खारघरमध्ये घटना घडली की ज्या आर्यंत बिल्डर छाछड, त्यांना त्या महिलांनी घेराव घातला, तो बिल्डर त्यांना उत्तर देत नव्हता आणि त्या सांगतायत की जर का आम्ही करोडोंची घरं घेतली आणि आम्हाला घोडभर पाण्यासाठी जर का वनवन फिरावं लागत असेल, त्या ठिकाणी आमची अवस्था आपण वाईट केलेली आहे, ती स्थिती त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्यात आम्ही संघर्ष करतोय। सिडकोला आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो की कशा पद्धतीनं त्यामध्ये पाण्याची प्रोव्हिजन होईल, पण नावाशेवा टप्पा 3 ची योजना जी आम्हाला अपेक्षित आहे की ज्या माध्यमातून जी तयार झाल्यावरती सिडकोच्या कोट्यातलं पाणी, एमएमआरडीए रेंटल हाऊसिंग स्कीमच्या माध्यमातून पनवेलला मिळणारं पाणी आणि पनवेल महापालिकेला मिळणारं पाणी, हे तिन्ही जर का मिळालं तर त्यातून ही गरज भागणार आहे, पण ते मिळण्यासाठी सुद्धा 5-6 महिन्याचा कालावधी लागू शकतो। त्यात कंत्राटदाराकडनं त्या ठिकाणी जे काही दुर्लक्ष होतोय किंवा दिरंगाई होते त्या विषयात सुद्धा प्रश्न मी सभागृहात उपस्थित केलाय, त्यामुळे त्यात पण आम्ही पाठपुरावा करतो। नक्कीच हा विषय सुद्धा मी सातत्याने मांडतोय की प्रायव्हेट बिल्डरचं घर घेताना मनात चिंता असते की क्वालिटी कशी राहील, पण एखादी गव्हर्नमेंट अथॉरिटी जेव्हा आम्हाला घरं देते तेव्हा ही मागणी असते, ही एक भावना असते की आमच्या घरांचा दर्जा चांगला राहावा, आमची फसवणूक होऊ नये। पण सिडकोच्या माध्यमातून जे काही कंत्राटदार दिले गेले त्यांच्या माध्यमातून जी घरं तयार झाली त्या घरांमध्ये लिकेजेसचे प्रॉब्लेम आहेत। वरच्या मजल्यावर चुकून एखादा नळ थोडा वेळ उघडा राहिला, ते पाणी खालच्या मजल्यावरती धो गळतंय, हे सुद्धा सभागृहात मी दाखवलेलं आहे। त्यामुळे क्वालिटीचा विषय हा नक्की आहे, त्या विषयात आम्ही सिडकोला सांगितलं की लोकांची ऐकून घ्यायची जरा मानसिकता करा, एक ग्रीव्हन्स सेक्शन करा आणि त्या सिडकोच्या लोकांना घरं दिली तिथे एखादा प्लॅटफॉर्म तयार करून लोकांना ऐकण्यासाठी कक्ष तयार करा आणि त्या ठिकाणी जे काही समस्या अशा पद्धतीच्या येत आहेत, मेंटेनन्सचा आपला जो पिरियड आहे जो 2 वर्षासाठी असतो त्यात त्यांना फ्री मेंटेनन्स तात्काळ करून द्या।
एकदा कंप्लेंट केल्यावर ते तक्रार निवारणीसाठी 8-8 महिने लावू नका. त्यामुळे त्या विषयात सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय आणि सिडको प्रशासनाचे डोळे त्यात उघडलेत, त्यामुळे ते त्यात काम करतात असं दिसतंय. सिडकोच्या घरांचे बरेच प्रश्न होते, त्यातले बऱ्यापैकी प्रश्न मार्गी लागले. त्यांच्या घरांच्या किमती कमी झाल्यात, त्यांचे डिले पेमेंट चार्जेसचा विषय होता, त्या विषयात पण सिडकोशी आम्ही बैठका केल्यात, ते सुद्धा त्यात सिडको पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे अनेक विषय सुटत आहेत. आता ईडब्ल्यूएस आणि एलआयजी मधला जो विषय आपण म्हणताय त्यात त्यांच्या उत्पन्नाची मर्यादा याला जे काही नॉर्म्स एलआयजी मध्ये आहेत त्यामध्ये कोर्टात चॅलेंज झाल्यामुळे तो विषय थोडासा स्थगित आहे. पण त्या विषयामध्ये पण सकारात्मक निर्णय होईल, कारण हा जो स्पेसिफिक प्रोजेक्ट आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतोय यात ईडब्ल्यूएस आणि एलआयजी दोघांच्या घरांचा आकार सिडकोने सेम ठेवलाय, जे खरं तर चुकीचं आहे. पण तरी सुद्धा आकार सेम असल्यामुळे 299 स्क्वेअर फुटाचीच घरं दोघांनाही दिली गेल्यामुळे फक्त एकाला म्हटलं ईडब्ल्यूएस, एकाला म्हटलं एलआयजी, पण आकार सेम 30 स्क्वेअर मीटर. मग त्या अंडर आपल्याला त्यात रिलीफ मागता येईल, त्यामुळे त्याचा प्रयत्न आम्ही करतो. ते नको पोस्टर